मराठवाड्यामध्ये मागच्या 2 दिवसात म्हणजे 11 आणि 12 तारखेला किती वादळी वारा सुटला होता, तर तो वादळी वारा आपण मोजूया. तर याच्यामध्ये विंड स्पीडमध्ये आपण जर गेलो तर याच्यामध्ये जवळपास लोवेस्ट, ॲव्हरेज आणि हायेस्ट म्हणजे कमी, मध्यम आणि जास्त वादळी वारा आपण मोजूया. तर साधारण कमी हा 2.45 किलोमीटर प्रति तास, ॲव्हरेज 4.11 किलोमीटर प्रति तास आणि सगळ्यात जास्त 16.52 किलोमीटर प्रति तास एवढा वादळी वारा मागच्या 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 मेला सुटला होता. केळी प्लॉटमध्ये आलो आणि आता चालू आहे महिना मे. या महिन्यामध्ये भरपूर मराठवाड्यामध्ये प्रचंड वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत किंवा कोलमडून पडलेल्या आहेत. तर आता आपल्या बागेमध्ये खूप असं कल्पशा प्रमाणामध्ये नुकसान झालंय, म्हणजे नुकसान नगण्य आहे. याचं पहिलं कारण म्हणजे दोन्ही साईडनं आपण ठिबक सिंचनच्या नळ्या टाकलेल्या आहेत. हे त्याचं पहिलं कारण आहे, जेणेकरून मुळांचा विकास हा दोन्ही बाजूने झालेला आहे. तर याचं दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो किंवा लागवड करतो त्याच्या चहूबाजून आपण नॅपियर गवताची लागवड करायला शेतकऱ्याला सांगतो. तर माझ्या पाठीमागे बघू शकता आपण नॅपियर गवताची लागवड केली होती. या ठिकाणी जवळजवळ 12 ते 15 फूट याची हाईट झालेली आणि या अवस्थेमध्ये ज्यावेळेस वारा येतो तर वाळा सुरळीत ह्याला धडकतो आणि आपल्या बागेमध्ये जात नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, आपल्या बागेमध्ये झाडांची पड झालेली नाही.